व्हीएसआर कंपनीच्या मालकाने सांगितलं अजितदादा कुठं आहे. व्हीएसआर कंपनीच्या मालकाने सांगितलं की अजितदादाचा घात कोण केला. बघा ही न्यूज. विमान अपघात प्रकरणात पायलट सुमित कपूर याची चूक होती असा जबाब व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंग यानं दिलेला आहे. सीआयडी समोर त्यानं हा जबाब नोंदवलेला आहे. सिंग याची सीआयडीनं तब्बल 3 दिवस चौकशी केली. बघितले ना, तो म्हणत आहे अजित पवार साहेबांचा घात करणारा विमानाचा चालक आहे. विमानाच्या चालकाच्या मुळे घात झाला. त्या हरामखोराला माझं एकच म्हणणं आहे, व्हीएसआर कंपनीच्या मालकाला, की अजितदादाचा चालक बेवळा होता, दारोळ्या होता, तर मग हा चालकाला विमान का चालवायला लावलं. बरोबर नाही का. त्या चालकाला विमान चालवायला का लावलं. तू अपघात कोणी केला, काय केला हे अद्याप सीआयडी सीबीआयना माहित नाही. पण गोष्ट काय आहे की हा जो व्हीएसआर कंपनीचा मालक सीबीआय सीआयडीना सांगत आहे की मी अजितदादाच्या अपघातामध्ये इन्व्हॉल्व असेल तर मला तुम्ही मोठा दंड देऊ शकता, माझ्यावर कारवाई करू शकता. सीबीआय सीआयडींनी 3 ते 4 दिवस चौकशी केली ह्या व्हीएसआर कंपनीची. तर व्हीएसआर कंपनीच्या मालकाची चौकशी केल्यावर त्या मालकाने एकच सांगितलं की अजितदादाचा घात करणारा विमानाचा चालक होय असा सांगून राहिला तो. म्हणजे विमानाच्या चालकाने अजितदादाचा घात केला. काय म्हणणार तुम्ही. अरे विमानाचा चालक हा बेवडा होता, दारोळ्या होत्या, पुऱ्या जनतेला, पुरा महाराष्ट्र, पुरा देशाला माहीत झालं हा बेवडा होता. त्याला 3 ते 4 वेळा बरखास्त केलं. मला हे समजत नाही अजितदादाचे 2 पायलट का चेंज केले. चांगला पायलटला विमान का चालवायला लावलं नाही. आणि विमान हे बोगस होतं. कारण सगळे पुरावे म्हटलं व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्याकडे आहे. रोहित पवार साहेबांनी सगळे पुरावे दाखवले, जनतेला दाखवले की व्हीएसआर कंपनीचं विमान हे बोगस होतं. अजितदादाला दिलेलं विमान बोगस होतं. तरीही व्हीएसआर कंपनीचा मालक हा खुलेआम घुमून राहिला आणि खुलेआम सांगून राहिला की चालकाने अजितदादाचा अपघात केला, घात केला, मी नाही केला. मी केला, तुम्हाला असं वाटत असेल मी केला, मला दंड द्या, माझ्यावर कारवाई करा. भावा तुझ्यावर कारवाई होऊ शकत नाही आणि तू दंडित होऊ शकत नाही. विमानाचा चालक जिवंतच नाही आहे तर विमानाचा मालक तर आरोप कोणावर करणार. विमानाचा चालकालाच करू शकते ना. चालक हा बेवळा होता, पुरा जनतेला मालूम आहे. तरीही हा हरामखोर विमानाचा मालक, व्हीएसआर कंपनीचा मालक म्हणतो काय की चालकानं अजितदादांचा घात केला. अबे चालकानं, विमान चालवणारा माणूस तुलाही माहित आहे ना, कोणाला उडवासाठी चालकाला उडवलं ना तर ऑटोमॅटिक ज्याला उडवायचा तो ऑटोमॅटिक उडतो. ज्या विमानात अजितदादानं प्रवेश केला त्याच्या संघ त्याचे सहकारी म्हणजे त्यांच्या पक्षातले लोक नव्हते. मधून 5 ते 6 जण गेले. 5 जणांचा मृतदेह सापडला, 6वा व्यक्ती सापडला नाही. आणि व्हीएसआर कंपनीचा मालक म्हणतो की चालकानं अजितदादांचा घात केला. म्हणजे चालक जिवंत आहे काय, नाही आहे. अरे आरोप तर कोणाला टाकू शकतात ना, कारण मेलेल्या माणसावर आरोप टाकू शकतात, कारण चालक जिवंत नाही आहे. व्हीएसआर कंपनीचा मालक चालक आहे, चालक लोंबडी आहे दादा, चालक लोंबडी आहे. आणि त्या कारणामुळं व्हीएसआर कंपनीचा मालक हा स्वतःच्या बचावासाठी त्याने चालकाला आरोप केला. मला हे समजत नाही, विमानाचा चालक हा बेवळा होता तर व्हीएसआर कंपनीच्या मालकानं, माझं एकच म्हणणं आहे विमानाच्या मालकानं, की तू हा बेवळा चालक का ठेवला. विमानात चालवणारा चांगला नव्हता ठेवला काय, चांगला ठेवा नव्हता लागत काय, बरोबर नाही काय. अजितदादाचे विमानाचे चालक बदलतात, त्या विमानामध्ये पेट्रोलचे डब्बे ठेवले जातात जिथं रिकामी जागा असते तिथं. तर विचार करा तुम्ही. विमानात बसताना त्यांचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारले जातात. देवगिरून येत असताना कुठलाही प्रेस कॉन्फरन्स म्हणा, पत्रकार म्हणा किंवा न्यूजवाल्यांनी काही व्हिडिओ काढला नाही काय, सगळे व्हिडिओ डिलीट मारले जातात, सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारले जातात. आणि व्हीएसआर कंपनीचा मालक सांगतो घात म्हणजे मेलेल्या चालकाने केला, जो चालक विमान चालवत होता बेवळा त्याने केला. आणि हा विमानाचा मालक विमानात झोपतो मस्त, जिथं चालक विमान चालवत असतो तिथं झोपतो. अजितदादांच्या मुलांनी व्हिडिओ व्हायरल केला होता, तुम्हाला माहित आहे, बघितला असेल. व्हीएसआर कंपनीचा मालक
हा भळवीचा विमानात झोपतो, चालकाच्या ठिकाणी झोपतो, म्हणजे त्याला काही घेणं देणं नाही. आणि रोहित पवार साहेबांनी खुलासे केले की विमान अजितदादाला फोकस दिलं होतं, तरी हा हरामखोर काय म्हणतो, विमान चांगलं होतं, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, चालक हरामखोर होता, चालकाने अजितदादाला मारलं. त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे. मग कळलं काय? त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, विमान साजरं होतं, रनवे चांगला होता, चालक हरामखोर होता, पण अजितदादाला विमान बोगस दिलं होतं. हे रोहित पवारनं सांगितलं, आपल्याला पुरा जनतेला माहिती सांगितलं. हा, तर हा VSR कंपनीचा मालक म्हणतो की माझ्यावर तुम्ही कठोर कारवाई करू शकता, मी इन्व्हॉल्व असेल तर, पण चालकांना घात केला अजितदादाचा, असा सांगत आहे तो. काय वाटतं तुम्हाला? काय खरं काय आहे, खोटं काय आहे? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान, कारण तुमचा कमेंट लय महत्वाचा माझ्यासाठी.